इमानदारीने सांगतो तुम्हाला, कुठलाही राजकीय पक्ष राहू द्या, सगळ्या पक्षातल्या नेत्यांना मी सगळीकडून ओळखतोय, पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत. तुम्हाला जिथं अडचण आली नाही सुधाकर भालेराव तुम्हाला तिथं न्याय दिला तर अवलाद दुसऱ्याची असेल अशा पद्धतीनं राजकारण आपण केलं पाहिजे. परंतु तिथं सुद्धा तुम्ही एकमेकावर आरोप करताय, तो तसला आणि तो असला, त्यांना कळत नाही तुम्ही कसले होते. तुम्ही त्याचा पाठीराख करा. आपण खेकड्याच्या अवलादीसारखं न करता सामाजिक अजेंड्यावर काम करा, एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, मी तुमचा विरोधक नाही, मी तुमच्यासाठी वाईट बोलत नाही, परंतु तुम्ही सुद्धा एकत्रित, जसं रणधीरनं सगळ्यांचंच म्हणणं आहे की संघटित व्हा. कर्मचाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आता ताकाला जाऊन गाडगं लपवू नका. 100% ओपन या काही लोक आपले आडनावं बदली करतात, ती जात नको सांगायला म्हणून, काय वाकडं होणार नाही. आता ओपन या सरळ मैदानामध्ये आता दडवून जर तुम्ही काम करणार असाल तर तुम्हाला पुन्हा नंतर कोणी विचारणार नाही. तुमच्या संघटना सुद्धा नाव नको म्हणतात, काहीतरी सार्वजनिक नाव द्यावं, बस बोंबलत कोणी येतंय का सोबत बघा, जिथं जातील तिथं मागत शोधतात. आणि नाव सार्वजनिक दिल्यानं काय फरक पडणार. सामाजिक न्याय परिषदेचा उद्देश काय. मिलिंद एक अत्यंत विचारवंत कार्यकर्ता आहे. मिलिंदजी तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे, काही महाराष्ट्रातले आपले चाणाक्ष जे काही प्राणी आहेत, जसं आमच्या इथं शेकापूरकर बसलाय, आमचे नेटके आहेत, तसं तर सगळ्यांचे मी काही नाव घेऊ शकत नाही. बऱ्यापैकी त्या ठिकाणी चांगलं काम करणारी जी काही वैचारिक आहेत त्यांना काय आता राजकारण पाहिजे असं नाही, पण समाजाची तळमळ आहे तुम्हाला, अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला. अशा ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही चांगलं संघटित होऊन काम करा आणि सुंदर अशा पद्धतीचा एकोपा तयार करा. आमच्या इथं लोखंडे बसलाय, अशोक लोखंडे, त्यांनी फार मोठं संघर्ष करून त्या ठिकाणी क्रांतीवीर लहुजी साळवेची जागा त्या ठिकाणी उटुंगराव भटका त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त करून घेतली, संघर्ष केला, पोलीस स्टेशन सांभाळलं, सगळ्या ठिकाणी तो बिचारा त्या ठिकाणी स्मारकासाठी त्या ठिकाणी किती वर्ष, 22 वर्ष, म्हणजे त्याचं अख्खं आयुष्य तिथे गेलं. आता समाधी सुद्धा तिथंच करावं लागली, एवढा चांगलं काम केलं त्या बिचाऱ्यानं. सांगायचं मजाक म्हणून, चांगली कामं करणारी कार्यकर्ते ती लपत नसतात, त्यांना लपवायची आवश्यकता नाही. आणि तुम्ही किती तत्वज्ञानी आहेत हे समाजाला देणं घेणं नाही, समाजाला कशाचं देणं घेणं आहे. तुम्ही एक संघ होताय का, तुम्ही एकत्रित बसताय का, तुम्ही चांगल्या विचारानं प्रेरित होऊन तुमची संघटना काम करते का, एवढंच पाहिजे. आता तुम्ही फक्त एकच, माझा तालुका अध्यक्ष मी ह्या नेत्या सांगतोय, बस बोललं, मी हा जिल्हा प्रमुख आहे म्हणते त्याच्या नेत्याचा. तुमची वैचारिक पातळी एक संघ होण्याची तयार करा. कुठलंही राजकारण त्या ठिकाणी तुमच्या पायावर लोटांगण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचं काम करायचं. जशा एक नाण्याचं बाजू, जर 1 रुपयाचा बंदा घ्या, 5 रुपयाचा शिका घ्या, एक बाजू जर खराब झाली तर तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही, ते मार्केटमध्ये नाणं चालणार नाही. तसं एका बाजूला राजकारण आहे, दुसऱ्या बाजूला समाजकारण आहे. जाता जात नाही ती जात आहे, नको ते धर्म आहे, हे सगळे आडवे येतात. त्या ठिकाणी आपली जर ताकद जर वज्रमूठ म्हणून जर बांधा, कोणी माईचा लाल तुम्हाला त्या ठिकाणी आडवा येऊ शकत नाही. ह्याच्यासाठी आपल्याला काम करायचं. ठीक आहे, आमचा आता अर्ध वय झाले, अर्ध्या राहिलेल्या काही वयामध्ये कधी आमचा कार्यक्रम होणार आहे माहित नाही, परंतु चांगलं काम करण्यासाठी मी तर 2दा आमदार झाले. मला त्या बिमदारकीचं काही ढवळा लागलेलं नाही. सगळं बघितलं मी, कोण आमदार कसा आहे, कोण कसला नेता आहे, सगळ्याला खालून वरून सगळं बघितलंय. चांगल्या चांगल्या नेत्याशी चांगले संबंध ठेवून अजूनही त्या ठिकाणी आम्ही कार्यरत असतो. कुठलंही काम असू द्या, कसलंही काम असू द्या, त्या ठिकाणी जर धसाच लागला तर सुधाकर भालेराव नाव नाही, अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेऊन आपण सगळ्यांनी हे काम केलं पाहिजे. चळवळीतल्या नेत्यांनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आता आमचा अंकुश गोतावळे चांगलं सुंदर बोलतो बिचारा, 1 तास तो बिचारा त्या ठिकाणी बोलतोय, पण अंकुशराव तुम्हाला काल बोलायला मिळालं नाही, खंत वाटून घेऊ नका, काही फरक पडत नाही तुम्हाला. आता मी इमानदारीने एक मातंशक्ती महासंघ म्हणून एक संघटना काढून सगळ्या लोकांना नवीन टाकाला जाऊन गाडगेला कोणाला संघटना नको, सरळ मातंशक्ती महासंघ. आणि त्याचा अजेंडा काय, जातीला जर आडवा आलो तर मी बरोबर, कारण हे तुमच्यासाठी मरायला लागलं. मला लोकांना म्हणजे साहेब तुम्ही राजकीय काम करताय, समाजाचं नाव कशाला येतं, हे बोमल्या दिलं राजकारण 100% त्या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रातला. आता आमच्या ज्या काही संघटना एकत्रित येऊन आंदोलन करायला लागल्यात, आंदोलनामध्ये त्यांची अपेक्षा चांगली आहे,
पण लोक त्या ठिकाणी जमना गेल्यात जास्त. लातूरचा जर एक मोर्चा सोडला तर बाकी ठिकाणी सगळं बोजवारात वाजायला लागलं. थोडासा धाराशिव चांगला झाला. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला थोडंसं लोकसंख्येमध्ये प्रमाण कमी वाटतं. नेतेगिरी करत असताना फक्त त्या ठिकाणी चमकेगिरी करण्याचं काम करण्यापेक्षा समाज एक संघ कसा येईल, त्याच्यासोबत कसं राहता येईल, हे सुद्धा तुमच्या नेतृत्वाचं काम आहे. काय तुम्हाला तिथं काही मिळणार नाही. आणि जर मिळवायचं असेल तर तुमच्या विचारात थोडासा परिवर्तन करा, बदल करा. कुठल्याही व्यवस्थेमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला निश्चित रूपाने त्या ठिकाणी न्याय मिळेल. अशाच पद्धतीची भूमिका आपण या ठिकाणी घेऊया. माझा वेळ मला वाटते संपला असं वाटतं. मी आता फार मग माझं चूक जाईल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि सर्वांना या ठिकाणी आज एकत्रित आणण्याचं जे काम केलं, हे काम करत असताना निलेशजी तुमचा जरा संपर्क वाढवा. वैचारिक बेसवर दिल्लीला सुद्धा एखादा कार्यक्रम करूया. महाराष्ट्र सदनमध्ये चांगलं हॉल आहे, त्या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या आणि सगळ्या विचारवंतांना, जे काही रिटायर झालेले सुद्धा या ठिकाणी अधिकारी कर्मचारी दिसत आहेत. आता उरलेला वेळ जेवढा जमेल तेवढा एक संघ करण्यासाठी प्रयत्न करा. काही कुणाकडे एकमेकाला संपर्क करण्यासाठी नंबर नसतील तर लक्ष ठेवा. कधी कधी सोशल मीडियाचा वापर हायजॅक करण्यासाठी होतो. त्या ठिकाणी आम्हाला परिपूर्ण त्या ठिकाणी आम्हाला धमक्या दिल्या जातात. त्या ठिकाणी काही अभ्यासू लोकांनी, जसं पूर्वाश्रमीच्या महाराणी आजच्या बौद्ध नवबौद्धांनी या उपवर्गीकरणामध्ये 85,000 लोकांच्या हरकती नोंदल्या आणि आपल्या फक्त 15,000 दाखवल्या. तर यामध्ये आपण सुद्धा कमी पडू नका. आपल्या ज्या तरुण पोरांना सांगा की जर सोशल मीडियावर जर कुणी आम्हाला ट्रोल करत असेल तर तुम्ही लगेच त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. तरच तुमची ताकद आणि तुमची इच्छाशक्ती प्रबळ होते. जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्हाला काही त्यांना भांडणं करायचं नाही. परंतु ते आगाऊ बोलायला लागले. आगाऊ बोलू नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि बोलले तर मग आमचं काय गुन्हेगारी जमात आहे, आम्हाला काय त्याच्याशी काही देणं घेणं नाही. म्हणून आमचा प्रामाणिक इच्छा आम्ही त्यांच्याकडे व्यक्त करतोय. त्यांनी सुधारावं, आम्हालाही सुधरून घ्यावं. ते आमचे भावंड आहेत. आम्ही जे काही बोलतो त्यांच्या विरोधात नाही बोलत. आम्ही तुम्ही एकच आहोत, समदुखी प्राणी आहोत. गाव गेले हनुमान भार, मांगमहार बाहेर आहे. म्हणून आम्हाला तुम्हाला खरं तर मी तुम्हाला आज शेवटचं सांगतो, बाबासाहेबांनी या समाजाला खरं तर अनुसूचित जातीमध्ये आम्हाला सुद्धा घ्यायला नाही पाहिजे होतं. कारण गुन्हेगारी जमातीमधल्या जेवढ्या जाती आहेत आंबोरे साहेब, त्या सगळ्या जाती आदिवासीमध्ये घेतलेल्या आहेत, शेड्यूल ट्राईब मध्ये घेतलेल्या आहेत. तेच शेड्यूल ट्राईब मध्ये त्या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये नोंद केलेली आहे. फक्त मला वाटतंय की त्यांनी खरं तर आम्हाला शेड्यूल ट्राईब मध्ये घ्यायला पाहिजेत होतं. परंतु आमची दरिद्री अवस्था बघून बाबासाहेबांची पुण्याई या पूर्वाश्रमीच्या महाराला आमच्यासोबत शेड्यूल कास्टमध्ये घेतलंय हे सांगायला विसरू नका. कारण ते फॉरवर्ड होते. अजून एक वाक्य तुम्हाला जाता जाता सांगतो. इंग्रजाच्या काळामध्ये काही तहसील नव्हते, कचेरी नव्हते, पोलीस स्टेशन नव्हते. त्यावेळेस गाव पोलीस पाटील सांभाळायचा गुन्हेगारी खटल्याचा. आणि महसुली पार्ट जर काय आला, जमीन जायदादीचा वांदा असेल तर तिथं पटवारी किंवा कुलकर्णी असायचा. आणि इंग्रजाच्या काळामध्ये एवढं चांगलं फॉरवर्ड सुशिक्षित समाज म्हणून असताना त्या ठिकाणी महारवतनाच्या जमिनी इंग्रजांनी, ब्रिटिशांनी लाखो करोडो रुपयाच्या जमिनी त्यांना दान दिलेल्या आहेत, बक्षीस दिलेलं आहे. एवढा फॉरवर्ड समाज, एवढा सुशिक्षित समाज, मग ह्या समाजाला आरक्षणाची गरज काय होती? होती का? सांगायला आरक्षणाची गरज तुम्हाला नव्हती. गरज होती दरिद्री समाजाला. आणि आम्ही दरिद्री समाज तुमच्या शेजारला होतो. आमच्यामुळे तुमची लॉटरी लागली का नाही हे बोलायला शिका. आणि हे वास्तव सत्य जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत मातंग समाजाला न्याय मिळणार नाही. न्यायाच्या भूमिकेमध्ये आपण संघर्ष आणू केला. आणि संघर्ष करत असताना वेळेवाकडे बोलायचं नाही. ते आपल्याच भावना आहेत. खऱ्या अर्थानं समजावून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला शिव्या घालत नाही. तुम्ही काही वाईट आहे म्हणत नाही. तुम्ही चांगले आहात, सुशिक्षित आहात, फॉरवर्ड आहात, शिकलेले आहात, विद्वान आहात, पंडित आहेत. अरे मग आम्ही अनपढ आहोत. RSS वादी म्हणतात, भाजपचे म्हणतात. कोण म्हणते तुम्हाला RSS वादी भाजपवादी? रामदास आठवले साहेब कुठे आहे? भाजपच्या सरकारमध्ये नाहीत का? किती लोक तुमचे ह्याच्यामध्ये भिक्खू संघ सुद्धा. मी RSSच्या ऑफिसमध्ये कधी गेलो तर भिक्खू सगळे तिथे बसलेले असतात. लाईन लावून सांगा नाही बसत म्हणून. आणि मग तुम्ही आम्हाला असं बोलता ना. आम्ही तुम्हाला विनंती करतो आजच्या सामाजिक न्यायाच्या परिस्थितीत की आम्हाला वाईट वक्त बोलू नका.
प्रेमाचा सल्ला द्या, प्रेमानं आम्हाला जवळ घ्या, आम्ही प्रेमानं तुमच्या जवळ येऊ. निश्चित रूपाने काही मोठी अडचण आहे, मला इथे जाहीर बोलता येत नाही. आपण गुप्त पद्धतीने बोलू, त्यांना उपवर्गीकरणाचं काही देणं घेणं नाही. महार समाजाला तुम्हाला उपवर्गीकरण झालं काय नाही झालं काय काय देणं नाही. त्यांना एकच प्रश्न आडवा आहे, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. त्याच्यासाठी ही अडचण आहे. मला आज जाहीर बोलता येणार नाही, पण तुम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या अडचणीत आला आणि ही अडचण मला कळालेली आहे. म्हणजे माझ्या गरीब लोकांना समजली नसेल, पण आता ती अडचण काय आहे ते मी समजावून सांगणार आहे. त्यासाठी गुप्त बैठकीमध्ये तुम्हाला सगळी माहिती देतो आणि मग बघा तुम्हाला त्या ठिकाणी खरी अडचण काय. उपवर्गीकरणाचं काय देणं नाही त्याला, आधी म्हणतात होऊन जाऊया म्हणतात का नाही. म्हणून आता सरकारनं काहीही विचार बदलली न करता आम्हाला, जर तुम्ही सगळ्या राज्यामध्ये तुम्ही सगळे म्हणाल बरे साहेब हे मिळालं पाहिजे ठीक आहे, परंतु आम्हाला समाजाला जर सगळ्या राज्यामध्ये आकडेवारीनुसार झाले, आकडेवारीनुसार आज माझी समाजाचे नेते आलते काही तर नाही आले ना. आज तुम्ही तेलंगणामध्ये जाऊन बघा, आज मातंग समाज त्या ठिकाणी आहे, मादिगा आपल्यासोबत नाही आहे तिथं. त्या ठिकाणी त्यांना 9% आरक्षण आहे आणि मान मातंगाला किती आहे 1%. 1%. हे कशाचं कारण आहे तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांनी दिले. आपण बोलतोय लोकसंख्येच्या प्रमाणात नाही, लोकसंख्येच्या प्रमाणात नाही. जर 19% जर आम्हाला रेशो लावला आणि त्यांनी 62-63% समोर रेशो लावला, त्याच्यासाठी त्यांना आनंद वाटायला. आपणाला देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनीत्रा पवार मॅडम यांना सगळ्यांना सांगावं लागेल की आमची लोकसंख्या कमी दाखवलेली आहे, हा बार्टीचा दोष आहे. सांगावं लागेल काय. जर तसं झालं तर काय करणार, घ्यायचं का समजून, वागायचं का आपण गपचूप. आमची लोकसंख्या खरी सांगा, नाहीतर मग सर्वे करा. मी हरकत घेतलेली आहे. आमच्याकडे आरटी आहे, आमच्याकडे आता महामंडळ आहे, द्या त्यांना सर्वे करायला. गावात तुमचा ग्रामसेवक आहे, तुमच्या गावात तलाठी आहे, तुमच्या गावात तिचा अधिकारी आहे, एका महिन्यामध्ये तुमचा सर्वे होऊन जाईल. आमची लोकसंख्या तर चुकीच्या पद्धतीने दाखवत आहे. या पद्धतीची सुद्धा भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि सामाजिक न्याय खात्यामध्ये 50 ते 60 हजार कोटीचं बजेट आहे. ते बजेटमध्ये किमान 1000 कोटी वर्षाला आपल्याला मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला लढा उभा करावा लागणार आहे. तरच आपला सामाजिक अजेंडा तयार होईल आणि आपली सुशिक्षित बेरोजगारी, आपल्या सगळ्या व्यवस्था आपल्या सुधारण्याशिवाय राहणार नाही. अशा एवढ्या या ठिकाणी बोलतो. मी अधिक बोललोय त्या ठिकाणी सर्वच विश्वास, या ठिकाणी सर्वांची मी माफी मागतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. चला या पाठीमागे सर आपले नाव सांगा. चला सर. भालेराव, माजी आमदार उदगीर जिल्ह्याला. सर, आज उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ उपवर्गीकरण झालंच पाहिजे, तर या संदर्भामध्ये आपलं परिषद चालू, तर काय काय म्हणाले या बाबतीमध्ये. आज मिलिंद आव्हाड यांनी एक सामाजिक न्याय परिषद या ठिकाणी संभाजीनगरमध्ये आयोजित केली होती. प्रमुख कार्यकर्त्यांच्या आणि प्रमुख बुद्धिवादी विचारवंतांच्या समवेत या ठिकाणी प्रदीर्घ सामाजिक न्याय परिषद म्हणून समाजाच्या विषयावर विचार करून त्या ठिकाणी काही निर्णय पुढे घेता येईल का यासाठी परिषद. सर याला बराचसा विरोध पण आहे, काय सांगतो. विरोध कशासाठी. उपवर्गीकरणासाठी म्हणताय ना. उपवर्गीकरणासाठी मी तुम्हाला आवर्जून सांगतो की या ठिकाणी सामाजिक न्यायाचा लढा लढत असताना पंजाब गव्हर्नमेंटनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. सुप्रीम कोर्ट हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून निर्माण झालेले संविधानिक एक कार्य आहे. सर्वाधिक महत्वाचा कुठल्याही व्यवस्थेमध्ये जर न्याय मिळत नसेल, राज्य सरकार त्या ठिकाणी काही चुकलं, केंद्र सरकारच्या त्या ठिकाणी काही चुका झाल्या, आपापसामधल्या जीवन जगत असताना कुठल्या जर काही घटनाक्रम घडला, तर सर्वाधिक न्याय मागण्याचा निर्णय कुठे आहे तर तो न्यायालयामध्ये आहे, ज्युरिडिकेशनमध्ये आहे. मग हे जर न्यायालय, सर्वोच्च न्यायालय जर सुप्रीम कोर्टाचा जर आदेश असेल आणि ते उपवर्गीकरण झालं पाहिजे, त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची विरोध करण्याची आवश्यकता नाही. परंतु या ठिकाणी आंबेडकर वंशजांना माझी विनंती आहे, मग त्यामध्ये आनंदराज आंबेडकर साहेब असतील, प्रकाश आंबेडकर साहेबांना तिला जाहीर केलं होतं. त्यांनी एक वंचित बहुजन आघाडी काढली पक्ष 2019ला आणि त्याच्यामध्ये जाहीर प्रकटन आहे त्यांचं मॅनिफेस्टो बघा की अनुसूचित जातीचा जमातीचा उपवर्गीकरण हे झालं पाहिजे. त्यांची भाषणं सुद्धा आहेत आणि आता लगेच फिरतात. किती वाईट वाटते मला सांगा. मग आम्हाला तुम्हाला बाबासाहेबांचे वंशज म्हणून आधारानं बघत असताना तुम्ही एका तोंडानं सांगताय की झालं पाहिजे, दुसऱ्या तोंडानं म्हणताय नाही झालं पाहिजे. मग नेमकं तुम्हाला आम्ही 59 जातीतले समाज घटक म्हणून आम्ही तुमचे नाही आहेत का.
बाबासाहेबांनी ह्या 59 जातीतल्या समाजव्यवस्थेनं एकत्रित करण्यासाठी आणि ह्यांचा जो सर्वांगीण विकास झाला पाहिजे, त्यांची व्यवस्था सुधारली पाहिजे, त्यांचं शिक्षण झालं पाहिजे, त्यांना नोकरी धंदा लागला पाहिजे, त्यांच्या व्यवसायाची प्रगती झाली पाहिजे आणि त्यांचा स्तर उंचावला पाहिजे, ही भूमिका घेऊन बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद केलेली आहे. आयोग निर्माण केलेला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि त्या माध्यमातून जर आम्हाला अनेक वर्षापासून त्या आरक्षणातला वंचित घटकांना लाभ मिळत असेल, आमची कितीतरी मुलं शिकून त्या ठिकाणी आत्महत्या करायला लागली आहेत. माझ्याकडे एक चिठ्ठी आली सकाळी एका कार्यकर्त्यांनी, किशोर रावसाहेब दाभाडे हा MA DYS BPEd कॉम्प्युटर असं सगळं काही केलं आणि 45% तो अपंग होता. तो परिवारामध्ये वैतागला आणि त्यांनी आत्महत्या केली. आम्ही सांगितलं का तुम्हाला की आमची पोरं शिकून सुद्धा आत्महत्या करतायत? कशाचं कारण आहे? आम्हाला त्या ठिकाणी त्या आरक्षणामधला जो काही वाटा मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये. म्हणून आम्हाला सर्वांना संधी मिळाली पाहिजे आणि मोठा भाऊ म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतोय. आणि तुम्ही त्या ठिकाणी रामदास आठवले साहेबांनी सुद्धा तुम्ही ऐका त्यांचे स्टेटमेंट मीडिया म्हणून तुम्ही त्यांना काढा बाहेर आणि विचारा की अनुसूचित जातीला उपवर्गीकरण झालं पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. अरे मग आता काय झालं? लगेच म्हणताय मग प्रकाश आंबेडकरनी ठरवावं, त्यांच्यावर ढकलताय, तुम्ही ह्यांच्यावर ढकलताय. हे असं जर करणं भावंड म्हणून आम्ही तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, बाबासाहेबांच्या वंशजाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, आपण एक संघात आहोत. तुम्ही सुद्धा एकत्रित येण्याचा प्रयत्न करत नाही, तुम्ही सुद्धा संघटित होत नाही आणि आमचा तर विकासाचा प्रश्न दूरच राहिलेला आहे. म्हणून आमची प्रामाणिक विनंती आहे की आपणही सगळ्यांनी एकसंघ व्हा. बाबासाहेबांच्या विचाराची लोक जर एकत्रित नाही आले तर आम्हाला विस्कळीतपणा त्या ठिकाणी तुमचाही दिसून येतोय. म्हणून आम्हाला आता आमची जी विस्कळीतपणा झालेला आहे सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी उच्च दर्जाचं शिक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. मोठ्या मोठ्या स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत. पोद्दार सर्कल, ICIC युनिट, दिल्ली पब्लिक स्कूल असे जे काही बोर्ड निघालेले आहेत, कॉन्व्हेंट स्कूल आहे, याच्यामध्ये आमच्या मुलांना जर शिक्षण घ्यायचं म्हटलं तर लाख लाख रुपये फीस लहान मुलाला पहिलीमध्ये टाकायचं झालं तर 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख त्या ठिकाणी जर पैसे द्यावे लागतात. 10 लाख रुपये. आता ते 10 लाख मी तुम्हाला प्रायमरीचं सांगतोय. जर प्रायमरीमध्ये जर आम्हाला दर्जेदार शिक्षण मिळत नसेल, म्हणून जर त्या ठिकाणी आमचा जर विद्यार्थी जर क्रमानं काही मागे पडत असेल तर त्याला खऱ्या अर्थानं राज्य सरकारने, केंद्र सरकारने चांगलं दर्जेदार शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे. म्हणून आमच्यासाठी वेगळ्या सुद्धा संस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी प्राधान्यानं शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी उपलब्ध झालं संधी मिळाली पाहिजे. आणि 59 जातीतल्या ज्या वंचित घटकाला त्या ठिकाणी गरीब आहेत, पूर्वाश्रमीचा महार तुम्ही जाऊन बघा, गावगाड्यामध्ये चला माझ्यासोबत यावं. आंबेडकर व्यवस्थेमधल्या सगळ्या वंशजांना माझी विनंती आहे की आज गावाच्या वैशीच्या बाहेर असलेला जो ग्रामीण भागामध्ये मांग महार, ज्याला आपण आज दलित वस्ती म्हणतो, काही हरिजन वस्ती म्हणतात, त्या ठिकाणी आमची लेकरं मग ते महारवाड्यातली असतील की मांगवाड्यातली असतील, त्या लेकरांची अवस्था बघा. उगं निवडणुकीच्या पिरियडमध्ये हेलिकॉप्टरमध्ये यायचं, दलिताची चळवळ म्हणून नेता म्हणून यायचं, मोठं मोठं भाषण द्यायचं आणि निघून जायचं. आणि ही आमची बेवडी अवस्था, आमची जीवनाची झालेली दुरावस्था कोण दुरुस्त करणार आहे? राजकारणापुरतं मर्यादित तुम्ही त्या ठिकाणी कामं करता का? सामाजिक व्यवस्था सुधारण्यासाठी कामं झाली पाहिजे, याच्यासाठी आम्हाला लढा उभा करायचा आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही एका झेंड्याखाली आल्याशिवाय राहणार नाही. आणि मातंग शक्ती महासंघ ही एक व्यवस्था तयार करून आम्ही बुद्धिजीवी कार्यकर्त्यांना एकत्रित करून संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी संघटित होईल आणि महाराष्ट्राच्या मंत्रालयावर कमीत कमी 5 ते 10 लाख लोकांचा त्या ठिकाणी आम्ही जनसंघ त्या ठिकाणी तयार करू आणि समाजाला निश्चित रूपाने न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मग सरकार कोणाचंही असेल, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विनंती आहे, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या आरटीची स्थापना करून दिली. समाजातली व्यवस्था निर्माण दुरावस्था झाल्यामुळे त्यांचंही आम्ही स्वागत केलं. या ठिकाणी बदर समिती साहेबांनी तयार केली, त्यांचंही आम्ही स्वागत केलं. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी जसं एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आरटीची व्यवस्था करून दिली, त्या ठिकाणी बदर समितीची स्थापना करून दिली. त्यांचं आम्ही समाजाच्या वतीनं मनापासून, माननीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे नेते आहेत, मुख्य नेते, आज उपमुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री असताना आम्हाला तो न्याय दिलेला आहे, आम्ही त्यांचा कधीही विसरणार नाही. परंतु आता आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आता विनंती आहे, आपण अत्यंत हुशार मुख्यमंत्री आहात, या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि जर तो न्याय जर आपण नाही दिला तर खरंच सांगतो आम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल आणि ती लढाई मग तुम्हाला सरकारला कोणालाही भारी पडेल यात शंका राहणार नाही. म्हणून आमच्या समाजातल्या सर्व बुद्धिजीवी कार्यकर्त्यांची आज मिलिंद आव्हाडांनी बैठक बोलवली होती. आता लगेचच आम्ही पुढच्या महिन्यामध्ये मुंबईला YB सेंटरमध्ये सुद्धा एक वैचारिक बेसची कार्यकर्त्याची एक बैठक त्या ठिकाणी लावणार आहोत. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आपण निश्चित रूपाने त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं आपण उपस्थित राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मीडियाला मी एकच विनंती करतो की हे उपवर्गीकरण लवकरात लवकर राज्य सरकारमधून त्या ठिकाणी लागू केलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आमचा लोकसंख्येचा आकडा जर तुम्ही जर कमी केलात तर हे दुर्दैव होईल. त्या ठिकाणी आमची 1961च्या जनगणनेनुसार पूर्वाश्रमीचा महार
33.94 होता आणि पूर्व आश्रमीचा मांग मातंग हा 30.99 होता. तर 3% फरक आहे. आणि 2011ला डायरेक्ट ते 62.22 आणि आम्ही 19.34 ही लोकसंख्या जर तफावतमध्ये चुकीची आकडेवारी जर त्या ठिकाणी बार्टीनं दिली असेल, चुकीची आकडेवारी जर सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत दाखवली गेली असेल, तर ही चुकीची आकडेवारी सुद्धा त्या ठिकाणी दुरुस्त केली पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी आम्हाला उपवर्गीकरणाचा त्या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही आम्हाला विभागणी करून द्यायची आहे ती सुद्धा दिली पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. थँक्यू